तिच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी सूचक ट्विट केलंय। कायदा आणि पोलीस यंत्रणांवर माझा पूर्ण विश्वास आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं। योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं रोहिणी खडसे यांनी ट्विट केलं। योगेश कदमांची पाठराखण करणं म्हणजे आपला तो बबड्या आणि अशी स्थिती आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। कदमांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असं अंधारे म्हणाल्या। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दिल्लीतील संसदीय कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। माणिकराव कोकाटेंमुळे सरकारची बदनामी झाली आहे। शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं। विधान भवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। जनतेच्या मनात सरकारबद्दल घृणा निर्माण झाली आहे। त्यामुळे सरकारनं कोकाटेंचा राजीनामा घ्यावाच असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावात शेतकऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला। माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक फोटोसमोर पत्ते खेळून निषेध आंदोलन करण्यात आलं। बेजबाबदार कृषीमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। खासदार संजय राऊत यांनी महाजनांविरोधात अपशब्द वापरल्यामुळे नांदगावात भाजप आक्रमक झाली। संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकामध्ये जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर पडलाय। महापालिका निवडणुकीमध्ये 50% जागांसाठी गोरंट्याल आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या 3 दिवसात कैलास गोरंट्याल भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। यावेळी त्यांनी पालिका निवडणूक महायुती म्हणून नको तर स्वतंत्रपणे लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। तर पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवणार असा दावाही गोरंट्याल यांनी केला आहे। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 21 पैकी 15 जागांचा निकाल घोषित झाला आहे। यामध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनलचा मोठा पराभव झाला। तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे परिणय फुके यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणाऱ्या सहकार पॅनलनं 11 जागांवर विजय मिळवला। नाशिकच्या पुरोहित संघामध्ये वाद पेटलाय। दोन्ही पुरोहित संघात बाचाबाची झाली। गंगा गोदावरी पंचकोटी संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून झालेला वाद पोलिसांच्या मध्यस्थीनं निवळला। भंडाऱ्याच्या बोरी बामणी फाट्यावर भरधाव अशा ट्रकनं शालेय विद्यार्थिनीला चिरडलं। अपघातामध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं। नांदेडच्या मुखेड गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये एका नांगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला। घरकुल योजनेचा शेवटचा हप्ता न मिळाल्याच्या नैराश्यातून या शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं। नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। सरपंच बापू आंधळे यांची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचा खळबळजनक दावा शिवरजा बांगर यांनी केलाय। तर वाल्मिक कराड प्यादा आहे, त्याच्या पाठीमागे धनंजय मुंडेंची ताकद असल्याचा दावाही त्यांनी केला। बारामती शहरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। एकाच कुटुंबातील वडिलांसह 2 चिमुकल्या मुलींचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला। मुलासह नातींच्या मृत्यूची घटना समजता शॉक लागून मुलाच्या वृद्ध वडिलांचाही मृत्यू झाला। एकाच घरातील चौघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। बारामतीमधील अपघातानंतर खंडोबानगर इथल्या रहिवाशांनी बारामती फलटण रस्ता रोखून आंदोलन केलं। जोपर्यंत या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला। मुंबई पुणे महामार्गावरील अपघाताचा थरार एका कारच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं त्या कंटेनरनं अनेक वाहनांना टक्कर मारली। यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले। एका महिलेलाही तिचा जीव गमवावा लागला। तर 15 ते 20 गाड्यांचा चक्काचूर झाला। भंडाऱ्यासह जिल्हाभरात भरारी पथकानं अचानकपणे कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली। यावेळी 4 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करत प्रभारी कृषी अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे। नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत 2 ठिकाणी बेकायदेशीर असलेल्या हुक्का पार्लरवर धाड टाकली। या दोन्ही ठिकाणी ग्राहकांना खुलेआम हुक्क्याचा पुरवठा होत होता। पोलिसांनी कारवाई करत हुक्क्याचं साहित्य जप्त केलं। पुण्यामधलं रेव पार्टीचं प्रकरण सध्या राज्यात बरंच गाजतंय। याच रेव पार्टी प्रकरणावरनं राजकारण सुद्धा तापलंय। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय चाचणी पार पडली। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचं अहवालातनं निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर अंमली पदार्थांबाबतचा अहवाल 7 दिवसांनी येणार आहे आणि हा अहवाल आल्यावरती आरोपींनी अंमली पदार्थांचंही सेवन केलं होतं की नाही याचा उलगडा होईल।
रेव पार्टी प्रकरणी राजकारण जोरात, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप. स्वतःवर वेळ आल्यानंतर समजतात ह्या गोष्टी काय असतात. माहीत असेल जावई काय करतात काय निवडून मी काय बोलतो बाबतीत. जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू. पुण्यातल्या खराडी परिसरात सुरू असलेल्या एका हाय प्रोफाईल पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यात एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. सध्या हे 7ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान अटकेनंतर पार्टीतील सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचं ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालातून समोर आल्याची चर्चा आहे. आता या घटनेवर रोहिणी खडसेंनी पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल, असं त्या पोस्टमध्ये रोहिणी खडसेंनी म्हटलंय. तसंच त्यांनी प्रांजल खेवलकरांच्या वैद्यकीय अहवालावर प्रतिक्रिया देताना कुटुंब म्हणून आम्हाला तो अहवाल अजून प्राप्त झाला नाही, असं सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलंय. पण खेवलकरांच्या अटकेवरून राजकीय वातावरण ढवळून निघालं. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र पाहतोय कुठल्या गोष्टीचं पाठराखण ते करतात आहेत. खरं तर स्वतःवर वेळ आल्यानंतर समजतात ह्या गोष्टी काय असतात. कधीही इतरांच्या घटनेबाबत, इतरांच्या केसेसबाबत न्याय प्रविष्ट असलेला शब्दाचा सुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भांडवल करून त्यांनी स्वतःचं राजकारण आणि राजकारणातली पोळी बाजून घेतलेले आहे. आणि आज स्वतःवर वेळ आल्यानंतर वेळेचं बघू, कायद्याचं बघू. मला आवर्जून सांगायचं आहे, नक्कीच आमचा तर संविधान, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र शासन या सगळ्या माध्यमातून राबवत असलेल्या कायद्याच्या माध्यमातून आमचा विश्वास आहेच. तो त्यांनी देखील आत्तापर्यंत जर ठेवला असता तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त त्यांनी केले, ते झाले नसते. या रेव पार्टीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यांना अंदाज होता घडणार आहे तर मग काय त्यांना माहीत असेल जावई काय करतात काय निवडून मी काय बोलतो बाबतीत. यामध्ये जर जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू. पण जर त्यांचा जर जावई जर आयाशी असेल तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की आपलं ते भावडण लोकांचं ते खवडं ही जी त्यांची सवय आहे त्यांनी बंद केली पाहिजे. जो रेव पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल, निष्पक्षपणे चौकशी केली तर त्याच्यामध्ये कठोर कारवाई काय व्हायची ती होईल. पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर ते फक्त नाचायचेच बाकी होते. त्यांची जी काय बॉडी लँग्वेज होती, फक्त आता सापडले खडसेंच्या जावई सापडला. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही किमान पथ्य पाळतो की कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षातले लोक कुटुंबापर्यंत पोचायला लागले, त्यांना बदनाम करायला लागले. रोहिणीताई खडसे हा मुद्दा मांडत आहेत, खडसे साहेब स्वतः मांडत आहेत आणि त्यांच्याबरोबर राहून आम्ही सुद्धा तिथे आहोत. जे खरं ते पुढे आलं पाहिजे. चूक असेल तर त्याला चूकच म्हणलं पाहिजे. पण अशा पद्धतीने हे चूक नसेल आणि याच्या मागे जर काही षडयंत्र असेल आणि ते राजकीय षडयंत्र असेल तर हे चुकीचं आहे. राजकारणाला जर तुम्ही घरापर्यंत आणत असाल तर हे योग्य नाही. ह्याला राजकारणाची पातळी फार खालच्या लेवलला आणि चिखलात गेली असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल, जर याच्या मागे कुठं राजकारण असेल तर. ही कारवाई राजकीय सुडातून केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी कायद्यावर बोट ठेवलंय. मला असं वाटतं की याच्यावर मी फार काही बोलणार नाही. असं आहे, पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहेत. सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे. कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहेत ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही. माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत. एक गुन्हा घडलाय, त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकूणच पुण्यातल्या या रेव पार्टीनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पुढचे काही दिवस यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगणार इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि राज्यामध्ये निवडणुकांचे पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियात एक पोस्ट केली आणि एकाच बाणात अनेक निशाणे साधले. शिवसेना कुणाची आणि मातोश्री कुणाची याचं उत्तरच एक प्रकारे राज ठाकरेंनी दिलंय. राज ठाकरेंनी तब्बल 19 वर्षांनी उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच दोन्ही भाऊ वाढदिवसाच्या निमित्तानं भेटले. त्यामुळे जोरदार राजकीय चर्चा रंगल्या. या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी रविवारी 1:27 सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्या पोस्टचा राजकीय अर्थ असा होता की मातोश्री ही बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची असून तेच पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे स्फुरण चढलेल्या संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. ते बरोबर आहे, त्यांच्या दृष्टीने ते शिवसेना प्रमुखच आहे किंवा शिवसेना पक्षप्रमुखच आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे. त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा माल ते सांभाळतात. हा चोरीचा माल केव्हाही मुद्देमाल असा जप्त होऊ शकतो. सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात ते तुम्हाला कळेल. हा मुद्देमाल जो आहे चोरलेला जप्त तो कधीही जप्त होईल. राज ठाकरेंच्या अतिशय सूचक पोस्टवरनं राजकारण रंगलं नसतं तरच नव्हे. कारण सत्ताधारी आणि विरोधकांकडनं राज ठाकरेंच्या सोशल मीडिया पोस्टचे आपापल्या पद्धतीनं अर्थ काढले जातात. हे दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु त्याच वेळेला ज्या पोस्ट येत आहेत, जी विधानं येत आहेत, आपल्याला ते सुद्धा लक्ष देऊन ऐकावं लागणार की बाळा नांदगावकर काय म्हणतायत किंवा त्याच वेळेला संदीप देशपांडेंची वक्तव्य काय येत आहेत. म्हणजे एका बाजूला त्यांची दिलजमाई होते का नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी दोनही पक्षांच्या युतीबद्दल अद्याप थेट भाष्य केलेलं नाही. मात्र ठाकरे बंधूंची पावलं युतीच्या दिशेनं पडतात. त्यातच राज ठाकरेंनी केलेली पोस्ट अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी आहे. याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. ते पुन्हा त्यांना भेटणं हे एकूणच दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल आहे. पण तरी सुद्धा अजून त्याच्यात बरेच अडथळे आहेत आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होईपर्यंत या पद्धतीची एक वातावरण निर्मिती म्हणून एकमेकाला भेटत राहतील किंवा त्या संदर्भातलं काही अनुकूल पावलं उचलत राहतील. तोपर्यंत युतीचा निर्णय ते जाहीर करणार नाहीत. कारण तोपर्यंत राज ठाकरे स्वतःचे सगळे पत्ते ओपन करणार नाहीत. राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये ठाकरे बंधूंच्या पाठीशी असलेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही बरंच काही सांगून जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद ठाकरे बंधूंनाच आहे असाही संदेश यातून राज ठाकरेंनी दिलाय. एकंदरीतच राज ठाकरेंच्या पोस्टमुळे सोशल मीडियात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडवर चर्चेची मालिकाच पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.